चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 12. सर्ग 3. स्वामी मनीची पर्यटनाची आवड कमी ना झाली. आश्रमी आले तरी तयाची ओढच वाढत गेली. आता न कुठले स्थान पहाणे बाह्य दर्शने नाही. सगुणा सोडून निर्गुणाकडे मना ओढले जाई. स्वामी मुखातून अनुभव ऐसे ऐकुनी आता घ्यावे. स्वामी हृदीचे साक्षात्कारी दर्शन आपण घ्यावे. स्वामी सांगती हिमालयाची 97ची यात्रा. उच्च अनुभूती अनुभवली जी तयेची गात्रा गात्रा. भारत भूचा मजसी आहे सार्थच तो अभिमान. असोत कोठे देशही मोठे माझा भारत महान. देवभूमीचे देवची येती येथे वास कराया. देवभूमी ह्या जन्मे मानव जन्मची सार्थ कराया. तिन्ही बाजूनी जले वेढिले उत्तरे सती भूमी. कर्म भक्तीची पेठ असे ही ज्ञान मुक्तीची भूमी. सागर तीरीची देवदर्शने चारी दिशांचे धाम. हिमशिखरी त्या नित्य नांदतो चित्सुख तो श्रीराम. हिमालयाची पर्वतराई मला घालते साद. पुन्हा पुन्हा तै जावे वाटे मनास जडला नाद. देशातील ती तीर्थस्थाने किती कमी पाहिली. सिद्ध मुनी अनसंत जनांची सेवा हाते घडली. मोहनावरे हिमालयाचा यात्रा जरी त्या झाल्या. तना मनाच्या सामर्थ्याने सहजे घडूनी आल्या. तरी पुन्हा तै जाऊ वाटे नियतीचा संकेत. जीवन माझे समर्पित मी नियतीच्या अंकित. आता न मजला भौतिकातले काही साधायाचे. साध्यची माझे सिद्ध करोनी तेची साधायाचे. म्हणूनी मजला आता हिमालय हाक अशी का घाली. त्या संकेती भाक अंतरी उसळून वरती आली. खरे पहाता सुरू जाहले आश्रमी मम जीवन. भौतिक सोडून अध्यात्माचे उघडे नवदालन. गुरुकृपेने झाले सारे कार्य हातूनी घडले. मी तर होतो निमित्त मात्रे नाही कुठे ते अडले. समर्पित ती सेवा करणे कर्तव्य आता ते माझे. ईश कृपेने लाभे जीवन जावे त्याची काजे. सप्टेंबर तो 97चा तारीख 29. ठरवून गेलो असा अचानक यात्रेचा तो दिस. द्यावा वाटे साधकासही अनुभव तो प्रगतीचा. देई अदेशा मना अंतरी नियम असे नियतीचा. या संकेता हृदी धरोनी हिमयात्रा मी केली. नियती योजित क्षणचक्रांची अशी शृंखला घडली.
हरिद्वारीचे गंगा दर्शन, ऋषिकेशीचे स्नान, रुद्रप्रयागी ध्यान करोनी होतो करीत प्रयाण. निसर्ग लोभस भवतालीचा, वळणाची ती वाट, कुठे सपाटी उंच सखलता, कुठे अचानक घाट. उंच कडे अनखोल दऱ्या, त्या दृष्टीस भयभीत करीती. हिमशिखरांची सुवर्ण शोभा, मनास विस्मित करीती. मंदाकिनीचा ओघ दुरुनी, दृष्टी पथितो होता. तरी मार्ग तो अवघड सारा, वळणे घेऊन होता. मनात आले मंदाकिनीच्या काठी, असेची बसावे. मागे डोंगर पुढे जलाते, ऐसे ध्यान करावे. विचारात या जाता जाता, दिसला मार्ग सपाट. मार्गापासून जवळी आला मंदाकिनीचा काठ. सर्वा कथिले उतरा खाली, जरा थांबुनी जाऊ. सुरम्य शोभा पाहू प्रकृती, पुढील मार्ग तो जाऊ. सर्व उतरलो खाली, आणिक तसेच चालत गेलो. खडक उंचसा पाहुनी, तेथे पत्नी सहमी बसलो. प्रभात काळ ही सुरम्य परिसर, निरभ्र नभते होते. किरण कोवळे जळी सुवर्णी, खगगण विहरत होते. सूर्योन्मुखते बसुनी सारे, अर्घ्यदान ते करीती. गायत्रीचे मंत्रोच्चारण, आसमंती ते घुमती. मंदाकिनीच्या निकटी घडले ऐसे मानस स्नान. मानस पूजा मी करुनी म्हणालो, आता करूया ध्यान. सर्व बैसली ध्यान आसनी, मीही मिटले डोळे. दिसू लागली डोळ्या पुढती, रंगीत ती वर्तुळे. निळे पांढरे लाल नि पिवळे, रंग करी उधळण. चौकोनी कधी षटकोनी, ते रूप करी धारण. फिरती जणुती चक्रे सारी, तेजोमय ते रूप. वरद हस्त ते दिसे शुभंकर, गजाननाचे रूप. सुवर्ण कांती सुवर्ण मुद्रा, देहाकृती ती पूर्ण. हस्तपाद अनस्तुंड दंत, ते दिसती शूर्प श्रवण. मंगलमूर्ती ऐशी बघता, नयने भारुनी गेली. नजर रोखुनी बघू लागता, अदृश्यच ती झाली. जेथ बैसलो शिलाखंड, तो यज्ञकुंड तो झाला. कुंचली हाती जणू त्या ज्वाला, दृश्य चितारुनी गेला. प्रथम रेखिले ओम हे अक्षर, मात्रा तै 3.5. अकार उकार मकार, ऐशा पूर्ण ही मात्रा 3. चंद्रकलेची अर्धी मात्रा, त्रिशूल जैसी झाली. मधुनी आपुले रूप बदलुनी, स्वस्तिक जैसी झाली. तिनातीतही त्रिशूळ आहे, चारातीत स्वस्तिक. 3 4 ते मिळुनी, होती सप्त सप्त ते लोक. पाया पुढचे वाळू कणते, सुवर्ण मंडित झाले. लाल केशरी झोतही पिवळे, वरुनी खाली आले. क्षणी स्मृती ये अरविंदांची, तत्वची सांगत होते. अतिमानसते असेची भूवर, अवतरीत ते होते. प्राशन करता ह्या दृश्यासी, मजना येती तृप्ती. किती काय अन कैसे घ्यावे, राहे ती अतृप्ती. दिसले मजसी ध्यान आसनी, ऋषी मुनी ते किती. शंकर साई तसे गजानन, वासुदेव सरस्वती. आणि अचानक ध्यान संपले, तरी दृश्य ते होते. सुवर्ण मंडित वाळू कणते, सर्व विखुरले होते. अतिमानस का म्हणती तयाला, त्याचे हे अवतरण. पुन्हा पुन्हा मी मनात स्मरले, अरविंदांचे चरण. अत्यानंदे हात उंचवित, वदलो मी मम शिष्या. छायांकित ते त्वरे करावे, दिसल्या त्या ह्या दृश्या. हिमालयाचे हृदय हिमजला, याच स्वरूपे उमजे. क्रांतिकारक यथार्थ क्षण तो, मम जीवनी तो उपजे. पुढील यात्रा सुरू झाली, आता बद्रीनाथ.
वेध लागले दर्शनास त्या तो सर्वांचा नाथ. जोशी मठाचा घाट चढोनी बदरी येता येता, थंडी वारा झोंबती अंगे मनात आतुरता. मंदिरा पुढे तप्त कुंड ते तिथेच करीती स्नान, शीतबद्धता जाते तनुची दर्शनास ये भान. सर्व उतरलो तप्त कुंडित्या सुखद बहुतो वाटे, जले करावे अभिमंत्रित मी असेच सर्वा वाटे. तशी प्रेरणा मम अंतरीची स्फूर्ती मजती आली, शिष्यमंडळी वर्तुळ करुनी मज भवती ती जमली. अर्घ्यदान ते दिले भास्करा जपतो हनुमंताचा, जपता जपता मला कळाला अर्थ चितपयज्ञाचा. ओंजळीत मी घेऊन जलते प्रोक्षण मस्तकी केले, एकेकाने पुढे येऊनी पदवंदन मज केले. क्रियेत ऐशा मजसी जाणवे मनातील मम स्फूर्ती, उत्सर्जित ती होता होई क्षीण तनूची शक्ती. संकल्पचितो माझ्या मनीचा बदरी चरणी यावे, आजवरी जे प्राप्त झाले समर्पित ते व्हावे. शिष्य मस्तकी प्रोक्षण करिता विकलांग जणू मी झालो, भान हरपले मन देहीचे तोल जाऊनी पडलो. देह भावतो सरला तरीही जागरूकता मनी होती, क्लेशनी चिंता काहीच नव्हती शांत अवस्था होती. शांत गुहेमध्ये शिरलो मीही आत आत बहु खोल, सुखानंद तो होता तरीही उत्सुकता बहुमोल. अथांग शांती अद्भुतता ती तरंग सर्वांगात, प्राण जणू का विलग होतसे स्त्रोतनसे देहात. शांत मूर्त ती झिरपे अपुल्या तेजासह मम देही, मृत्युपांगरी परी अंतरी महाशक्ती दे ग्वाही. मंदाकिनीच्या काठावरचे तप्त यज्ञ ते कुंड, तप्त कुंडिया मम भावाला करी पूर्ण ते थंड. तप्त तापले सगुण देही निर्गुण शीत निशांत, आत्मप्रभेची तेज संपदा अंतर करी प्रशांत. हळूहळू येता भान देहीचे झोंबू लागले वारे, चिंतित मुद्रे माझ्या भवती दिसले शिष्यच सारे. प्रसन्नतेने मी त्यावदलो नाही कसले घोर, उत्कट दर्शन अंतरी झाले मनीचे भाव विभोर. स्वामी मनीचा अंतरपट तो विशद ऐसा झाला, दिव्य दिव्यता अनुभव ऐसा प्रचिती देऊनी गेला. आता आश्रमी ध्यानी बैसता असेच अनुभव येती, सिद्ध नियोगी कुणी ऋषी जन दर्शन घेऊन जाती. स्वामीजींचे सहवासी जे ध्यान साधना करीती, नित्य नवीती दिव्य जागृती स्वामी मुखाने वदती. पर्व 12 सर्ग 3 समाप्त.